नमस्कार, मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत। तर आता चालू आहे आम्ही गावामध्ये, गाडीवर बसले तर मागच्या चाकाची हवा गेलेली होती, कारण आम्ही 10-12 दिवस गावाला गेलो होतो। इथं चाकाला हवा मारली, त्यानंतर गेलो आम्हाला मसाले घ्यायचे होते, पण मसाल्याचं दुकानच बंद होतं, त्यामुळे आम्ही शेवपुरी आणि दाबेली घेतली। चिकूने आणि आविष्कारने छान अशी दाबेली खाल्ली। नंतर आंबे घेतले। आंबे घेतल्यानंतर आम्ही गेलो मॉलला गेल्यानंतर थोडीशी खरेदी केली। त्यानंतर आलो घरी, मस्त फांटा ओतला ग्लासामध्ये आणि आविष्कारने मी चेअर्स केला। तर आविष्कार म्हणत होता, मम्मी मला इडल्या बनवून, त्याची बॅटर मी बनवून घेतलं। त्यानंतर इथं बघू शकता चिकू कसं किचनवर बसलेलं आहे। मग चिकूला थोडंसं साईडला ठेवलं आणि खिचडी भाताची तयारी करून घेतली। तर कुकर ठेवला, कुकरमध्ये टाकलं तेल गरम होऊन दिलं। त्याच्यामध्ये टाकली मोहरी, जिरे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण पण टाकलेलं होतं। ते चांगलं परतून घेतलं। त्यानंतर त्याच्यामध्ये टाकला कांदा पण चांगलं परतलं। त्याच्यामध्ये टाकलं टोमॅटो, मीठ, धना पावडर, मिरची, गरम मसाला, हळद आणि बिर्याणी मसाला पण टाकला आणि भिजवलेले शेंगदाणे मिक्स करून चांगलं असं तेल सुटेपर्यंत शिजून घेतलं। त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं भिजवलेले तांदूळ आणि तुरीची डाळ, हे पण मिक्स करून चांगलं घेतलं। त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकलं, त्याच्यामध्ये तूप टाकलं आणि कोथिंबीर टाकून कुकरचं झाकण लावलं आणि 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि छान अशी ताट तयार केली। तर आजचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। बाय बाय।